वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण बनवत आहोत घरगुती साहित्यापासून खमंग असा नाश्ता. चला तर मग ते बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया. एक शिमला मिरची घेतला, एक कांदा बारीक चिरून घेतला, गाजर एक किसून घेतला, आलं लसूणची पेस्ट, कोथिंबीर आणि एक मोठी वाटी पोहे आणि छोटी वाटी रवा. पोहे अगोदर स्वच्छ करून घ्यायचे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेऊया. पोहे धुवून झाले की याच्यात आपण थोडंसं पाणी घालून यांना भिजत घालूया. पोहे काय लगेच भिजतात, त्यामुळे त्यांना जास्त काही वेळ लागत नाही. 1-5 मिनटं आपण त्याला भिजत घालूया. ते भिजून झाले की आता आपण त्याला चेक करूया की पोहे चांगले भिजले का. आता पोहे बघतोय आपण चांगले भिजत आले आहे. आता याला हाताच्या सहाय्याने स्मॅश करूया. त्यातलं पाणीही काढायचं नाही, त्याच पाण्यात आपण स्मॅश करूया. पाणी अगदी थोडंच राहिलेलं आहे, पूर्ण पाणी सोकून घेतलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण पूर्ण कुस्करून घेऊया. पोहे एकदम बारीक स्मॅश झाले की रवा घालूया. एक छोटी वाटी रवा घातला होता. हे बघा, अशा पद्धतीने आपण रवा आणि पोहे पूर्ण मिक्स करून घेऊया, जेणेकरून कुठेच असं हे व्हायला नको. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण मिक्स करून झाले की याच्यात आता आपण मसाले घालूया. 1 चमचे लाल चटणी घातली, अर्धी चमचा हळद घालायचं. हळद घातली की माझ्याकडे धने आणि बडीशोपचं बारीक दळलेलं होतं, ते मी 1 चमचा घातलं. तुमच्याकडे नुसते धने कूट असेल तीही घातली तरी चालेल. आणि मीठ घातलं चवीनुसार. त्यानंतर जिरा घालायचा 1 चमचा आणि 4 चमचे बेसन पीठ घालूया. 4 चमचे भरपूर होऊन जातं आणि चांगलं मिक्स करून घेऊया. हे मिश्रण इतकं मिक्स करायचं की सर्व मसाले सगळीकडे लागायला हवे आणि चांगलं मिक्स व्हायला हवं. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण मिश्रण मिक्स करूया. मिश्रण थोडं घट्टसर वाटत होतं म्हणून मी थोडंसं पाणीही घातलं होतं. आता याच्यात आपण गाजर, कांदा, शिमला मिरची, कोथिंबीर, आलं लसूणची थोडी पेस्ट टाकली होती, ती असे पूर्ण टाकू. आणि अजून तुमच्याकडे जर व्हेजिटेबल अवेलेबल असेल तर तुम्ही तेही घालू शकतात. मुलांना हेल्दी असा नाश्ता हा तयार होतो. हे बघा, थोडंसं पाणी घालून परत चांगलं थोडंसं सेलसर आपल्याला हे तयार करायचं आहे मिश्रण. अशा पद्धतीने मी थोडं सेलसर असं मिश्रण तयार करून घेतलं. आता तुमच्याकडे नॉनस्टिक तवा असला तोही चालेल आणि साधा तवा असलाही तोही चालेल, पण थोडं तेल घालायचं आणि त्याच्यावर पांढरं तीळ टाकायचं आणि छोटे छोटे गोळे घेऊन हाताच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायचे. जास्त आपल्याला मोठे करायचे नाही आहे. एका तव्यावर किती मावतात त्यानुसार आपण टाकायचे आणि थोडं तेल वरतून टाकून द्यायचं. अशा पद्धतीने आपण पोहे आणि रव्यापासून छोटे छोटे पॅटीस म्हणा किंवा तुम्ही थालीपीठ म्हटलं तरी चालेल किंवा घावण म्हटली तरी चालेल, अशा पद्धतीने आपण तयार करून घेऊया. परत थोडं 2 मिनटं पलटून झाकून दिले दुसऱ्या साईडनेही क्रिस्पी होण्यासाठी. सकाळची टिफिनची घाई असते, तशावेळी आपण मुलांना असे टिफिन वेगळ्या पद्धतीचे करून आणि हेल्दी असं दिलं तर एकदम छान. हे बघा, झटकीपट होतात, जास्त वेळ न वाया घालता तयार झाले झटकीपट असे आपले रव्या आणि पोह्याचे पॅटीस, तेही हेल्दी पद्धतीने. कशी वाटली तुम्हा सर्वांना आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि रिद्धीज किचनला फॉलो करा. या सर्वांनी गरमागरम रवा आणि पोहेची थालीपीठ किंवा पॅटीस खायला. चला मग पुन्हा भेटूया.